जय शिवराय, जय जिजाऊ, जय शंभूराजे. आजच्या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. शिवाजी नानावरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. तुम्ही पाहत आहात सर्वांच्याच हिताचं आणि तुमचं आमचं खरं तेच आणि शिवाजी नानावरे यूट्यूब चॅनल. तर आजचा विषय एकंदरीत असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपलं झालंच होतं. ताई म्हणत होत्या पक्ष फुटलाच नाही, आमचा वादच नाही, आमचं हेच नाही. आणि मग आज तर सुनावणी आहे हो चिन्हाबाबतची. एकीकडे मला एक कळत नाही आहे, अजित पवारांना 28 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचं प्रतिज्ञापत्र मिळतंय. 28 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचं प्रतिज्ञा मिळतंय अजितदादांना. आणि दुसरी गोष्ट ते दरवाजला, दुसरी गोष्ट 24 प्रदेश अध्यक्षांचं पत्र पवारसाहेब गटाला. म्हणजे दादा 4 पावलं पुढं आहेत म्हणायला हरकत नाही, कारण 4 प्रदेशाध्यक्षांचं त्यांच्याकडं जास्त प्रतिज्ञापत्र आहेत. आता ह्या सगळ्यामध्ये जर बघायला गेलं तर आज जे त्यांचं सकाळपासून प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. काही आमदार काही तिथं असे डोळे लावून बसलेले आहेत की ज्यांना त्यातलं काही कळत नाही, तेच लोक त्या ह्याच्याकडे बसलेले आहेत. परंतु आता सर्वसामान्य जनता ह्याच्याकडे कधी बघायला मोकळी नाही. कारण का तर जनतेच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही पूर्णपणे जनतेला फसवताय, जनतेला मूर्ख बनवताय. आणि हे मूर्खाचा बाजार किती दिवस चालणार आहे आणि कशासाठी तुम्ही जनतेला मूर्ख बनवता? तर जनतेला तुम्ही मूर्ख बनवता तुमच्या हव्यासापाय, तुमच्या हव्यासापोटी. आणि तुम्हाला कमवायची आहे फक्त धनदौलत. आणि त्या धनदौलतीपायी तुमच्या इथून पुढच्या आता सुद्धा तुमच्याकडे खूप प्रॉपर्टी आहे, खूप इस्टेट आहेत तुमच्याकडे. ह्या तुम्ही गर्भ श्रीमंत होतात का? नव्हता. तुमच्याकडे ह्या प्रॉपर्टी आल्या कुठून? आणि ईडीने तुमची चौकशी केली, मग ह्याच्यात दुःख बाळगायची कारणच येत नाहीये का? तुम्ही काही आईच्या पोटातून आला आणि तुमच्याकडे डायरेक्टच प्रॉपर्टी आल्या त्या का काय मोठ्या मोठ्या? आज कितीतरी अशा शेकडो एकर जमिनी आहेत, कंपन्यांमध्ये शेअर आहेत सगळीकडे. जास्त बोलल तेवढं कमी आहे. जास्त बोलायचं असेल त्यावेळेस नक्कीच बोललं जाईल. आणि मी बोलणाऱ्यातला आहे, माग हटणाऱ्यातला नाही. भले बाई मग आमच्या मुंडक्यावर जरी तलवारी जरी फिरल्या तरी आम्ही माग हटणारे नाहीत. याचं नाव आहे शिवाजी नानावरे, लक्षात ठेवायचं. आणि मग तुम्ही आता काय केलेलं आहे बघा. तुम्ही पहिल्यांदा शिवसेनेच्या बाबतीत त्याच गोंधळ निर्माण केला, सगळा सावळा गोंधळ आहे. कोणाच्याही लक्षात अजूनही कुठलीही घटना कशीही चाललेली आहे काही लक्षात नाही आलेलं. आता तेच चाललेलं आहे. आता परत राष्ट्रवादी पक्षाचा तुम्ही आज तुम्ही चिन्हाच्या बाबतीत सुनावणी घेणार आहे. आणि मग तुम्ही इकडून अपील दाखल करणार, इकडनं अपील दाखल करणार, इकडचे वकील बोलणार. आता पवार साहेबांनी तर सांगितलं की मी काय स्वतः त्या ठिकाणी जाणार नाही, मी वकिलामार्फत माझं काय म्हणणं आहे ते मांडणार आहे. म्हणजे याच्यामध्ये इकडनं वकील आला म्हणजे समोरनं अजितदादा गटाच्या बाजूने पण वकीलच येणार आहे. हे 2 वकील आपल्याला झुलवत ठेवणार, आपल्याला झुलवत ठेवणार. आणि मध्ये जे बसलेले आहेत न्यायाधीशांना जरी सगळ्या गोष्टी माहिती असल्या, सगळं जरी त्यांना कळत असलं, परंतु वकिलांच्या म्हणण्यानुसार हा वकील काय बाजू मांडतो आणि हा वकील काय बाजू मांडतो, ह्या वकिलांच्या का तर वकील हे आपल्यासाठी सर्वस्वच ना. वकिलाच्या शब्द पुढे जात नाही आणि वकिलाचं म्हणणं ऐकूनच आपल्याला न्यायाधीश सरकार माबाप आपल्याला आदेश देत असतं किंवा त्याचे काही जे असेल सुनावणी ते सुनवत असतं आणि ते मान्य करायला लागतं. शेवटी कोर्टाचा निकाल आहे आणि कोर्टाला सगळं समजतं. हे पक्ष कोणाचा आहे, हे चिन्ह कोणाचं आहे, कोर्ट आहे ते, कोर्टाला माहिती आहे. आता अजितदादा गटाने सगळं केलंय, मग कोर्टाला या सगळ्या गोष्टी आता माहितीच असणार आहेत. अगदी बरोबर. आणि जनतेला जे प्रश्न पडलेले आहेत, कार्यकर्त्यांना जे प्रश्न पडलेले आहेत, त्यांचं काय असं कुठं असतं का? तुम्ही चालवलंय काय? अहो मला एक सांगा, त्या एकट्या मनोज जरांगे पाटलांनी अख्खं रान पेटवलंय. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये उपोषणाचा बडगा उगारलेला असताना, त्या ठिकाणी त्यांना सर्वश्रुत लोकांचा पाठिंबा मिळत असताना
त्या माणसाला पाठिंबा द्यायला तुम्ही का जात नाहीये? आज सर्वसामान्य जनता जी आहे, सर्वसामान्य जनता ही त्या जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा राहिली. लाखोच्या लाखो लोक त्यांच्या काल बघितलं आम्ही, यात्रा चालू झालेली आहे, त्या यात्रेमध्ये लाखोच्या लाखो लोक त्या ठिकाणी येत आहेत. आणि मग मला अशा वेळेस असं म्हणायचं आहे की आपले मराठ्यांचे आमदार कुठे गेले? मराठ्यांचे आमदार किती आहेत? बरं, मराठ्यांचे आमदार जरा तुमच्या आकडेवारीमध्ये किती आहेत ते तुम्हाला मान्य. बरं, हे सगळ्या गोष्टी झाल्या. आणि मग आपलं मराठ्यांचं ज्यावेळेस आंदोलन चालू असतं, उपोषण चालू असतं किंवा रस्त्याने मोर्चा चालू असतो, याच्यामध्ये मराठा आमदार हा कधीच का नाही पुढे येत? का? कशासाठी तुम्ही लपून बसताय? छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजीरायांनी नेमकं शिकवलंय काय? तुम्ही जनतेसोबत, प्रजेसोबत राहा. तुम्ही जर त्या ठिकाणी खुर्चीसाठी, सत्तेसाठी जर तिथं चिकटून राहत असताल ना, तर हेच मराठ्याची अवलाद आणि हेच मराठ्याची पोरं तुम्हाला कदापि माफ करणार नाहीत. बाद झालं. भरपूर सहन केला आजपर्यंत. इतकं सहन करत 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 असताना तुम्ही आमच्यावरती दंडुकशाही सुद्धा वापरायला चालू केलेली आहे. आणि आता तुम्ही काय केलं? जाती जातीत भांडणं लावण्याचा कार्यक्रम लावला. ओबीसींचं आरक्षण चालू, आरक्षणाच्या मुद्द्यावरती त्यांचा देखील मोर्चा चालू आहेत, मराठा समाजाचे मोर्चे चालू आहेत, धनगर समाजाचे मोर्चे चालू आहेत. काल परवा अजून एक नवीनच मोर्चा आला आदिवासींचा. आता आदिवासींचं म्हणणं काय की धनगर समाजाला आदिवासींच्या ह्याच्यातून आरक्षण द्यायचा काय संबंध? मला सांगा, या भारतीय जनता पार्टीने नेमकं चालवलंय काय? तुम्ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मी जास्त तुम्हाला शिकवण्या इतपत मोठा नाही, परंतु जर अभ्यासपूर्वक ह्या गोष्टी बघितल्या तर याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाला जातीनिहाय करण्याचा प्रयत्न, म्हणजे वेगळं ढकलण्याचा प्रयत्न, कार्यक्रम चालू झालेला आहे. याच्या अगोदर होत होत्या हिंदू मुस्लिमांच्या दंगली व्हायच्या, हे व्हायचं, ते पाहिलेलंच आहे. आपण लहान होतो त्यावेळेस आपले आई वडील आजोबा सांगतात अजून किंवा असं घडत होतं. परंतु आता तसं न घडता आता घडवण्याचा कार्यक्रम वेगळा चालू झालेला आहे. मराठा, ओबीसी आणि आदिवासी, धनगर, असं जर तुम्ही धनगर आणि आदिवासींच्यात भांडणं लावताय, इकडं मराठा आणि ओबीसींच्यात, मग ओबीसी म्हणजे काय? फक्त एक ओबीसी, त्याच्यात अनेक ओबीसी आहे. मराठा म्हणजे त्यात अनेक मराठा. मग ह्याच्यातून वाद निर्माण होणार आणि मग ह्याच्यातून नेमकं घडणार काय, घडवायचं आहे काय, हे देखील आपल्याला जाणलं पाहिजे. कारण जोपर्यंत आपल्याला कळत नाही की ह्याच्यातून नेमकं काय घडणार आहे आणि काय घडवायचं आहे, फडणवीस तुम्ही जे काय करताय हे जनतेला दूधखुळी समजून तुम्ही करताय. पण एक दिवस ह्याचा उदयक होईल आणि त्या दिवशी तुम्हाला समजेल. आता येणाऱ्या त्या जरांगे पाटलांची जी सभा आहे, त्या सभेसाठी साधारणतः किती मराठा आमदार उपस्थित राहतात आणि किती पाठिंबा देतात हे निश्चितपणे आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळेल. मराठा समाजाच्या आमदारांनी का पाठिंबा द्यायचा नाही? आरक्षणाचाच मुद्दा आहे ना. आणि तुम्ही त्या ठिकाणी जर माझ्या माहितीप्रमाणे मला असं समजलं आहे किंवा असं कळलं आहे की 145 आमदार त्या ठिकाणी मराठा समाजाचे आहेत. बरं, 145 नसतील, अजून काही कमी असतील किंवा अजून काही जास्त असतील. याच्यापैकी 50 आमदारांनी तरी कमीत कमी एकत्र येऊन मराठा समाजाच्या जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्याच्यासाठी एकत्र आलं पाहिजे का नाही? 50 आमदार, 288 आमदार आहेत, त्यापैकी 50 आमदार एकत्र येऊ शकत नाही का तुम्ही मराठा समाजासाठी? याच्यामध्ये अजून एक प्रश्न निर्माण होतो. उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, संभाजीराजे, ह्या तिन्ही राजांनी एकत्र येऊन मराठा समाजासाठी एक नवीन काहीतरी क्रांती घडवावी अशी देखील जनतेला अपेक्षा आहे. जनता बोलत आहे, परंतु तुम्ही तिथपर्यंत पोहोचत नाहीये. तुम्ही तिथपर्यंत पोहोचलात पाहिजे. नेमकं काय चाललंय तुम्ही जरा बघा. गावागावामध्ये चर्चा आहे की बाबा आपल्या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये जर अशी जर जनतेची पिळवणूक होत असेल आणि जर असली जर भारतीय जनता पार्टी जर ह्या अशा कुरघुड्या करीत असेल आणि जनतेलाच वेठीस धरत असेल तर हे नक्कीच
राज्यांनी बघितलं पाहिजे, तिन्ही राज्यांनी एकत्र आलं पाहिजे. ह्यांचं तुम्हाला पक्षाचं काही घेणं देणं नाही. पक्ष हे नंतर आहेत. महाराष्ट्रच हा तुमचा आहे. त्याच्यामुळं तुम्ही म्हणताल तसं जनता करेल. फक्त तुम्ही एकत्र आलं पाहिजे असं जनतेला वाटतंय, मला वाटतंय, नवीन तरुण युवकांना वाटतंय. आणि खरंच जरांगे पाटलांची जी सभा आहे त्या सभेला मला वाटतं तुम्ही सर्वांनी आलं पाहिजे. जोरदार त्या ठिकाणी शक्ती प्रदर्शन झालं पाहिजे. वारुळातून मुंग्यांची लाईन जशी लागती तशी 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 लोक बाहेर पडली पाहिजेत. आणि सरकारला जाग येण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी दाखवून द्यायचं आहे की नेमकं या ठिकाणी किती लाखावरती मराठा समाज एकवटलेला आहे. अगदी बरोबर आहे. आपण जर आत्ताच जर ह्या गोष्टीकडे जर यांच्यावरती जर अंकुश नाही ठेवला तर आपल्याला भविष्यामध्ये कुणी विचारणार नाहीये. त्याच्यामुळं हे गोष्टी करा. तुम्ही बघताय न्यायालयीन प्रक्रियामध्ये काही होणार नाहीये. हे असंच रडगाणं भिजत गोंगडं चालणार आहे. असू द्यात. सदैव आपल्यासोबतच आपला शिवाजी ननावरे यूट्यूब चॅनल. धन्यवाद.